बापाच्या गळ्यातलं फाटलेलं उपरणं दिसलं पाहिजे. कुठल्या तरी विचारमंचावर लोक बसलेत पण आपला बाप खाली बसलाय, हीच आपल्या आर्थिक दरिद्रीचं कारण दिसलं पाहिजे. त्याला काँग्रेसचं भाषण धतुरा मोटिवेट करू शकत नाही, मोठं करू शकत नाही. तुम्हाला तुमच्या व्यवस्थेचा राग आला पाहिजे. आपला बाप तिथं का बसणार? अरे तू MBBS ला लागलीये, तू PSI झाली, तू डेप्टी कलेक्टर झालीये, तू न्यायाधीश झालीये. हे या कमिटीला कळालं, ही कमिटी छत मारून जाईल, या बापाला धुंडून आणेल, या बापाला इथं बाजू बसेल. पंचशिलीचा हे जे काही झेंडा आहे, हे जे रुमाल आहे तो गळ्यात घालेल. या बापाचा देखील तिथं सन्मान होईल. त्या बापाच्या हातात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्धांचं काय होईल, पूजन होईल. आपल्या बापाला कुठं बसवायचं ती ताकद तुझ्या हातात आहे. त्यासाठी एक काम आहे, त्यासाठी एक काम आहे. तुझ्या हातात जे 15, 20, 30 हजाराचं डबकं आहे का, याच्यातून थोडी बाजूला गेली पाहिजे. सध्या जातीयतेचं वातावरण बिघडलेलं आहे. जर महाराष्ट्राला ठीक करायचं असेल, या विचारवंताच्या माध्यमातून, तिसऱ्या धम्म परिषदेच्या माध्यमातून सांगतो, या महाराष्ट्र तुम्हाला ठीक करायचं असेल तर येणारा काळ एवढा वाईट आहे. या महाराष्ट्र सरकारला, भारत सरकारला एक काम करावं लागेल. तुम्ही म्हणसाल की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली, मी त्याला मानणार नाही. जर हा महाराष्ट्र नीट करायचा असेल तर प्रत्येक पोराच्या मोबाईल मध्ये जे 2 GB नेट आहे का, हे पहिले बंद करावं लागेल. महाराष्ट्र नीट करायचं असेल तर 2 GB नेट का बंद करावं लागेल? यानं धतुरा पुस्तक वाचलं नाही, यानं व्हॉट्सअप चढायला कोणाचा कोणाला. याच्यामुळे काय व्हायले, कुठल्या तरी समाजाचा, कुठल्या तरी समाजाच्या विचारवंताचा द्वेष चालू आहे, काहीतरी टीका टिप्पणी चालू आहे. अलीकडे प्रकरण पाहिलं तुम्ही, फेसबुक ओपन करा, जातीशिवाय धर्माशिवाय लिखाण नाही. फेसबुक ओपन करा, व्हॉट्सअप पहा, तुमच्या मित्राचं आपल्याला राग आलाय. आपण तर लय बरे, आपल्या कोणी नादी लागत नाही. ते चांगले निळं रक्त म्हणजे लोकांमध्ये नको रे बापा, ते कार्यक्रम डेंजर आहे त्याचा, हे का नाही. एवढी असं आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये आपला विद्रोह असला पाहिजे, हे का नाही. आपल्या अंगात रग आहे, आपण तरुण आहात. एकदा पुन्हा जोरदार टाळ्यामध्ये. पण इथं बसलेल्या पोरींना विनंती आहे, बाळांनो, आपल्या घराचं चित्र बदलण्यासाठी प्रभावी माध्यम एकच आहे. त्या माध्यमाचं नाव शिक्षण आहे. हे जे विचारमंच आहे का, या विचारमंचावर बसायला बाळांनो, तुमचा एक भाऊ म्हणून सांगालो, विचारमंच कुठलाही असो बरो, त्या विचारमंचावर बसायला पहिली ताकद लागते, सत्ता. या ठिकाणी आमदार साहेब आले नाही, आमदार साहेबांचं प्रतिनिधित्व आलं, आमदार साहेबांचं प्रतिनिधित्व आलं, शिवसेना आघाडीच्या महिला नेत्या आल्या. म्हणजे भारतातलं कुठलाही स्टेज असो, भारतातला कुठलाही विचारमंच असो, त्या विचारमंचावर बसायला पहिली ताकद लागते